आपल्या देशाचा कारभार ज्या कायद्याच्या पुस्तकावर चालतो ते म्हणजे आपलं संविधान. बरोबर. पण एवढं मोठं आणि महत्वाचं पुस्तक नक्की कसं तयार झालं असेल? ही काही एका दिवसाची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. आज आपल्याकडे काही जुने कागद आणि नोंदी आहेत ज्या आपल्याला या निर्मितीच्या प्रवासात घेऊन जातात. हो. आणि या माहितीच्या आधारे आपण हा संपूर्ण प्रवास म्हणजे अगदी सुरुवातीच्या कल्पनेपासून ते अंतिम प्रतीपर्यंत समजून घेणार आहोत. हो, आणि हा प्रवास वाटते तितका सरळ नव्हता. यात प्रचंड वादविवाद, वेगवेगळ्या विचारांची टक्कर आणि अनेक बैठका होत्या. आपण या माहितीच्या आधारे पाहू की स्वतःच्या संविधानाची कल्पना कशी रुजली, संविधान सभा कशी बनली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या फाळणीसारख्या मोठ्या वादळात हे काम कसं पूर्ण झालं. अच्छा. यातून आपल्याला फक्त कायदेशीर प्रक्रियाच नाही तर त्यामागचे विचार आणि एक सुंदर कलात्मक बाजूही दिसेल. चला तर या प्रवासाला सुरुवात करूया. तर मग सगळ्यात आधी सुरुवात कुठून झाली? भारतीयांनी स्वतःचं संविधान बनवावं ही कल्पना पहिल्यांदा कोणाच्या डोक्यात आली असेल? याचं मूळ आपल्याला 1920च्या दशकात सापडतं. या कागदपत्रांनुसार 1922 मध्ये महात्मा गांधींनी पहिल्यांदा स्वराज्य म्हणजे काय हे सांगितलं. ते म्हणाले की स्वराज्य म्हणजे भारतीयांनी बनवलेल्या संविधानानुसार चालणारं राज्य असेल. ती एक कल्पना होती. फक्त एक कल्पना? हो, पण या कल्पनेला एक ठोस रूप देण्याचं काम पुढे झालं. 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी पहिल्यांदा संविधान सभेची म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची कल्पना मांडली. अच्छा, म्हणजे लोकांनी निवडून दिलेली एक सभा जी संविधान बनवेल. अगदी. भारतीयांनी निवडून दिलेल्या लोकांची एक सभा असेल जी हे संविधान बनवेल, ही ती कल्पना होती. म्हणजे एका कल्पनेतून एका ठोस मागणीकडे हा प्रवास सुरू झाला. मग ही मागणी पुढे काँग्रेसने उचलून धरली असणार. अगदी. 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही मागणी अधिक स्पष्ट केली. त्यांनी आग्रह धरला की ही सभा बाहेरच्या हस्तक्षेपाशिवाय आणि प्रौढ मतदानाच्या आधारावर निवडली जावी. प्रौढ मतदान म्हणजे तेव्हाच त्यांनी हा विचार केला होता. हो, ही ती दूरदृष्टी होती. म्हणजे प्रत्येक प्रौढ भारतीयाला मतदानाचा हक्क मिळायला हवा. अनेक वर्ष ही मागणी सुरू होती आणि अखेर 1946 मध्ये ब्रिटिश सरकारने पाठवलेल्या कॅबिनेट मिशनने ही मागणी मान्य केली. आणि मग संविधान सभा बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. बरोबर. अखेर तो क्षण आला. मग ही सभा कशी असेल हे कसं ठरलं? यात कोण कोण असणार होतं? कारण एवढ्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं सोपं नव्हतं. हेच तर सगळ्यात मोठं आव्हान होतं. या नोंदींनुसार सभेची एकूण सदस्य संख्या ठरली होती 389. 389? हो. यात ब्रिटिश भारताचे म्हणजे जिथे थेट इंग्रजांचं राज्य होतं तिथले 292 प्रतिनिधी होते. ठीक आहे. मग जिथे राजे रजवाडे होते त्या संस्थानांचे 93 प्रतिनिधी आणि दिल्ली, अजमेर, मारवाडसारखे काही लहान प्रदेश होते जे थेट केंद्राच्या नियंत्रणात होते, त्यांचे 4 प्रतिनिधी. आणि जागा वाटप कसं केलं? कोणत्या प्रांताला किती जागा मिळणार हे लोकसंख्येवर ठरवलं होतं का? हो, अगदी. साधारणपणे 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी असं प्रमाण होतं. आणि ब्रिटिश प्रांतांमधल्या जागा पुन्हा मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा 3 गटांमध्ये विभागल्या होत्या. यातून शक्य तितक्या सगळ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न होता. म्हणजे कागदावर एक उत्तम रचना तयार झाली होती. बरोबर. पण कागदावरची रचना आणि प्रत्यक्षात ती सभा अस्तित्वात येणं यात फरक आहे. या जागांवर कोण बसणार हे तर निवडणुकीतूनच ठरणार होतं. आणि ती निवडणूक म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीगमधलं एक मोठं शक्तीप्रदर्शन ठरलं असणार. निश्चितच. जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका झाल्या. यात काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. 208 जागा त्यांच्याकडे आल्या. मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या. अच्छा. या निकालांनी हे स्पष्ट केलं की संविधान बनवण्याच्या प्रक्रियेला काँग्रेसच दिशा देणार आहे. पण इथे एक मोठी अडचण समोर आली. कोणती? एक म्हणजे संस्थानांनी सुरुवातीला या प्रक्रियेपासून दूर राहणं पसंत केलं. त्यांनी आपले 93 प्रतिनिधी पाठवलेच नाहीत. अरे, म्हणजे एक मोठा गट सुरुवातीलाच सामील झाला नाही. हो. आणि दुसरी त्याहून मोठी अडचण म्हणजे मुस्लिम लीग. एक मिनिट, म्हणजे सुरुवातीलाच 2 मोठे आणि महत्वाचे गट बाहेर होते. मग देशाचं संविधान बनवण्याची सुरुवात झाली तरी कशी? हीच तर खरी कसोटी होती. 9 डिसेंबर 1946ला दिल्लीत सभेची पहिली बैठक झाली. तेव्हा मुस्लिम लीगच्या बहिष्कारामुळे फक्त 207 सदस्य हजर होते. फक्त 207? हो. विचार करा काय वातावरण असेल. देशाचं भवितव्य ठरवायला सभा जमली आहे, पण देशाचा एक मोठा भाग त्यात सामील नाही. त्या पहिल्या बैठकीत सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरतं अध्यक्ष बनवण्यात आलं. पण तात्पुरते अध्यक्षांवर तर काम चालणार नव्हतं.
सभेला एक चेहरा, एक कायमस्वरूपी नेतृत्व देण्याची गरज होती. ही निवड कशी झाली? हो, 2च दिवसांनी 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. आणि मग कामाला सुरुवात झाली. हो, आणि मग 13 डिसेंबरला पंडित नेहरूंनी तो ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा होता असं म्हणता येईल. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे नक्की काय होतं यात? कायदा बनवण्याआधी हे का महत्वाचं होतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कायदा बनवण्याआधी आपण देश म्हणून कोण आहोत आणि आपल्याला कुठे जायचंय हे तत्वज्ञान आधी पक्क करणं गरजेचं होतं. अच्छा. या ठरावाने तेच काम केलं. यात म्हटलं होतं की भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र असेल. सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळेल. विचारांचं आणि धर्माचं स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे भविष्यातल्या भारताचं एक स्वप्न त्यात मांडलं होतं. अगदी. हा ठराव म्हणजे संविधानाचा नॉर्थ स्टार होता. एक ध्रुवतारा ज्याच्या दिशेने पुढचा सगळा प्रवास होणार होता. आणि हाच ठराव पुढे आपल्या संविधानाची प्रस्तावना म्हणजे प्रिॲम्बल बनला. म्हणजे एकीकडे स्वातंत्र्याची आणि एका नव्या देशाची स्वप्न रंगवली जात होती, पण दुसरीकडे देशाच्या फाळणीची टांगती तलवार होती. अशा परिस्थितीत एकसंध देशासाठी संविधान बनवणं हे किती मोठं आव्हान असेल? कल्पनाही करता येणार नाही. जून 1947 मध्ये माउंटबॅटन योजनेनुसार फाळणी अटळ आहे हे स्पष्ट झालं. आणि त्याचा परिणाम सभेवर झालाच असणार. मोठा परिणाम झाला. जे भाग पाकिस्तानमध्ये जाणार होते तिथले सदस्य भारतीय संविधान सभेतून बाहेर पडले. त्यामुळे सभेची सदस्य संख्या 389 वरून कमी होऊन 299 झाली. म्हणजे जवळपास 90 सदस्य कमी झाले. हो, पण याच घटनेमुळे सभेची जबाबदारी दुप्पट झाली. दुप्पट? ती कशी? आता त्यांना फक्त देशासाठी घटनाच बनवायची नव्हती, तर जोपर्यंत पहिली संसद निवडून येत नाही तोपर्यंत देशासाठी रोजचे कायदेही बनवायचे होते. अरे वा, म्हणजे 2 कामं एकत्र. हो, म्हणजे एकाच वेळी त्यांना देशाचा पाया रचायचा होता आणि त्याच वेळी देशाचा रोजचा कारभारही सांभाळायचा होता. कमाल आहे. आणि गंमत म्हणजे जेव्हा ही सभा घटना बनवण्यासाठी बसायची तेव्हा अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे आणि जेव्हा कायदे बनवण्यासाठी बसायची तेव्हा अध्यक्ष ग.वा. मावळंकर असायचे. म्हणजे एकाच सभेने 2 वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. हे अविश्वसनीय आहे. इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं काम करण्यासाठी कामाची विभागणी तर केलीच असणार. इथे अनेक समित्यांचा उल्लेख दिसतोय. हो, कामाची विभागणी करण्यासाठी अनेक लहान मोठ्या समित्या नेमल्या गेल्या, पण यातली एक समिती सर्वात महत्वाची होती, जिला आपण संविधानाचे मुख्य शिल्पकार किंवा चीफ आर्किटेक्ट म्हणू शकतो. ती म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. अगदी. 29 ऑगस्ट 1947 रोजी ही समिती स्थापन झाली आणि तिची धुरा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. आणि या आर्किटेक्ट टीममध्ये अजून कोण कोण होतं? डॉक्टर आंबेडकरांसोबत एकूण 7 सदस्य होते. यात एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुन्शी यांसारखे कायद्याचे आणि प्रशासनाचे मोठे जाणकार होते. या टीमने जगातल्या जवळपास 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला आणि त्यातून आपल्या देशासाठी योग्य असलेल्या गोष्टी निवडून एक पहिला मसुदा तयार केला. तर या आर्किटेक्ट टीमने एक आराखडा, एक मसुदा तयार केला. मग तो लगेच स्वीकारला गेला की त्यावरही खूप चर्चा झाली? नाही, ही प्रक्रिया खूप लोकशाही पद्धतीने झाली. पहिला मसुदा प्रसिद्ध झाल्यावर त्यावर चर्चा करण्यासाठी, सूचना देण्यासाठी देशातल्या सामान्य लोकांना 8 महिन्यांचा वेळ दिला होता. 8 महिने सामान्य लोकांसाठी? हो. वृत्तपत्रांमधून, चर्चांमधून अनेक सूचना आल्या. त्या सगळ्याचा विचार करून दुसरा मसुदा तयार झाला. मग त्यावर सभेत कलम वाचून चर्चा झाली. अच्छा. या काळात जवळपास 7,500पेक्षा जास्त दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि त्यातल्या 2,500च्या आसपास स्वीकारल्याही गेल्या. म्हणजे प्रत्येक शब्दावर, प्रत्येक स्वल्पविरामावर विचार झाला होता. या प्रचंड मेहनतीनंतर तो अंतिम क्षण कधी आला? 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर 1949 हा तो दिवस होता. 26 नोव्हेंबर 1949. हो, त्या दिवशी भारतीय संविधान स्वीकृत करण्यात आलं. त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी त्यावर सह्या केल्या. आणि हाच दिवस आपण आज संविधान दिन म्हणून साजरा करतो. पण इथे एक छोटासा गोंधळ आहे. आपण प्रजासत्ताक दिन तर 26 जानेवारीला साजरा करतो. जर संविधान 26 नोव्हेंबरलाच तयार झालं होतं तर ते लागू करण्यासाठी 2 महिने का थांबले? यामागे एक भावनिक आणि ऐतिहासिक कारण आहे. काही कलमं जसं की नागरिकत्व आणि निवडणुकांशी संबंधित ती 26 नोव्हेंबरलाच लागू झाली. अच्छा,
म्हणजे काही भाग लगेच लागू झाला. हो, पण संविधानाचा मुख्य भाग 26 जानेवारी 1950 पासून लागू झाला. कारण 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने लाहोरच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य दिन साजरा केला होता. हो, बरोबर. तो दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप महत्त्वाचा मानला जातो. त्या दिवसाच्या स्मृतीला आणि महत्वाकांक्षेला सन्मान देण्यासाठी 26 जानेवारीची तारीख निवडण्यात आली. ही गोष्ट खूपच रंजक आहे. म्हणजे हा केवळ तारखेचा खेळ नव्हता, तर इतिहासाशी एक नातं जोडण्याचा प्रयत्न होता. पण या चर्चेत एक अशी गोष्ट समोर येते आहे जी थक्क करणारी आहे. आपलं मूळ संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही, तर ती एक कलाकृती आहे. हे काय आहे? हो, आणि ही गोष्ट अनेकांना माहिती नसते, जी या प्रक्रियेला एका वेगळ्याच उंचीवर नेते. ज्या मूळ प्रतीवर सगळ्यांनी सह्या केल्या, ती काही छापलेली प्रत नव्हती. छापलेली नव्हती? नाही, ती पूर्णपणे हाताने लिहिलेली आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाच्या एका अप्रतिम कॅलिग्राफरने सुंदर वळणदार अक्षरात 6 महिने बसून ती लिहिली आहे. एक मिनिट, म्हणजे आपलं मूळ संविधान छापलेलं नाहीये, ते हाताने लिहिलेलं आहे. ही गोष्ट तर अविश्वसनीय आहे. इतकंच नाही, या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाला, प्रत्येक भागाच्या सुरुवातीला शांतिनिकेतनचे महान चित्रकार नंदलाल बोस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी चित्र आणि नक्षीकाम केलं आहे. प्रत्येक पानावर? हो, आणि ही केवळ सजावट नाही, या चित्रांमधून भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आणि संस्कृती उलगडते. उदाहरणार्थ? त्यात मोहेंजोदारोच्या मुद्रा आहेत, वैदिक काळातील गुरुकुल आहे, रामायणातील प्रसंग आहेत, गौतम बुद्ध, महावीर आहेत, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई आणि अगदी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेचं चित्रही आहे. म्हणजे कायद्याच्या कोरड्या कलमांना इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या चित्रांची एक जिवंत जोड दिली आहे. हे तर अद्भुत आहे. अगदी. यातून हेच दिसून येतं की घटनाकारांना केवळ नियमांचा संग्रह तयार करायचा नव्हता. त्यांना एक असं पुस्तक तयार करायचं होतं जे भारताच्या आत्म्याला प्रतिबिंबित करेल. कायदा आणि कला यांचा इतका सुंदर मिलाप जगातल्या दुसऱ्या कुठल्या संविधानात क्वचितच पाहायला मिळतो. थोडक्यात सांगायचं तर भारतीय संविधानाची निर्मिती ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नव्हती. तो एक महायज्ञ होता जो 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस चालला. बरोबर. यात शेकडो लोकांचे विचार, त्यांची मेहनत आणि त्यांची दूरदृष्टी होती. आपण पाहिलं की एका कल्पनेपासून सुरू झालेला हा प्रवास निवडणुका, बैठका, फाळणीसारखी संकटं पार करत एका सुंदर हस्तलिखित ग्रंथात पूर्ण झाला. अगदी. आणि म्हणूनच आपलं संविधान हे केवळ नियमांचं पुस्तक नाहीये. ते एक जिवंत दस्तावेज आहे जे भारताच्या विविधतेला आणि ऐतिहासिक मूल्यांना एकत्र बांधून ठेवतं. ते आपल्याशी बोलतं, चित्रांमधून, शब्दांमधून आणि त्यामागे असलेल्या विचारांमधून. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या माहितीनुसार संविधानाच्या मूळ प्रतीतील चित्रांमध्ये भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासातील निवडक प्रसंग आहेत. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला एक खास चित्र आहे. हां, बरोबर. मग हा विचार नक्की करायला हवा की ही चित्र निवडण्यामागे घटनाकारांचा काय उद्देश असेल. या चित्रांच्या माध्यमातून त्यांना आधुनिक भारताची ओळख कोणत्या प्राचीन आणि ऐतिहासिक मूल्यांशी जोडायची असेल.